ई पीक पाहणी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात प्रथम प्ले स्टोअर वर जाऊन ई पीक पाहणी हे नाव टाकायचे आहे। त्यानंतर ई पीक पाहणी हे ऍप डाउनलोड करायचे आहे। हे गव्हर्नमेंटचे ऍप आहे। या ऍपचे 5 मिलियन डाउनलोड युजर आहेत आणि 11 MB चे ऍप आहे। डाउनलोड झाल्याच्या नंतर आपण त्या ऍपला ओपन करूया। इथं आपल्याला 3 ठिकाणी अलाव करायचे आहे। त्यानंतर आपला विभाग निवडून घ्यायचा आहे। विभाग निवडल्यानंतर या बाणावर दाबून आपल्याला समोर शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर थोडा लोड करीत आहे। त्यानंतर आपल्याला नवीन खातेदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपला विभाग हे ऑटोमॅटिक येईल। त्यानंतर आपला जिल्हा, त्यानंतर आपला तालुका, नंतर आपलं गाव टाकायचं आहे। त्यानंतर आपल्या पहिले नाव, आडनाव, मधले नाव, खाते क्रमांक आणि गट नंबर। मी गट क्रमांक या पर्यायावर क्लिक करतो। त्यानंतर आपला गट क्रमांक टाकायचा आहे। शोधा या बटनावर क्लिक करायचे आणि त्या बाणाच्या चिन्हाला दाबायचे आहे आणि सर्व खातेदार आपले असे खाली दिसतील। ज्या शेतकऱ्यांच्या नावा ई पीक पाहणी लावायचे आहे त्या शेतकऱ्याला सिलेक्ट करायचे। वरील शेतकऱ्याचे नाव येईल आणि खाली खाते क्रमांक तपासा असं नाव येईल। त्यानंतर त्या चिन्ह दिसेल अशा ॲरोवर क्लिक करायचे। त्यानंतर संकेत अंक पाठवा। आपली नोंदणी खालील क्रमांकावर करण्यात येत आहे आणि खाली मोबाईल नंबर दाखविलेला आहे। मोबाईल क्रमांक तुम्हाला बदलायचा असेल तर मोबाईल क्रमांक बदला या ऑप्शनवर क्लिक करा। जर मोबाईल क्रमांक बदलायचा नसेल तर या पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करा। मी नोंदणी अगोदरच केलेली आहे त्यामुळे मला दाखवत आहे की तुमची नोंदणी अगोदरच झालेली आहे। थोडासा लोड घेत आहे। त्यानंतर खातेदाराचे नाव निवडा या पर्यायावर क्लिक करायचे आहे। तर सर्व खातेदार आपल्याला तिथे दिसून जातील। आपण जेवढे त्यानंतर आपल्याला एक खातेदार निवडायचा आहे आणि खातेदार निवडल्याच्या नंतर आपल्याला सांकेतांक विसरला या पर्यायावर क्लिक करायचे आहे। ते आपला सांकेतांक दिसेल घ्यायचा आहे। नंतर नेक्स्ट करायचे आहे। पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर खाते क्रमांक हे ऑटोमॅटिक येईल। आपल्याला ज्या गटाचा पेरा लावायचा आहे तो गट निवडून घ्यायचा आहे। त्या गटामधला आपल्याला एकूण क्षेत्र दिसेल। पोट खराब किती आहे सर्व काही दिसून जाईल। आपल्याला हंगाम निवडायचा आहे। त्यानंतर आपल्याला पीक वर्ग निवडायचा आहे। मी निर्बळ पीक निवडतो। त्यानंतर आपल्याला पिकाचा प्रकार निवडायचा आहे। त्यानंतर आपल्याला पिकाच्या झाडाचे नाव म्हणजे कापूस, सोयाबीन हे कोणतं पीक आपण निवडू शकतो। त्यानंतर आपल्याला क्षेत्र टाकून घ्यायचे आहे। मी इथे संपूर्ण भरा या पर्यायावर क्लिक करीत आहे आणि त्यानंतर जलसिंचनाचे साधन निवडायचे आहे। मी कोरडवाहू करीत आहे। त्यानंतर लागवडीचा दिनांक निवडायचा आहे जून मधला। त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करा। तुमचे जर लोकेशन चालू नसेल तर लोकेशन चालू करून घ्या। त्यानंतर आपल्याला पिकाच्या 2 फोटो अपलोड करायचे आहेत। छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2 या दोन्हीमध्ये पण आपल्याला पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे। त्यानंतर राईट या बाणावर क्लिक करा। वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करीत आहे या इथं टिक मार्क करायचे आहे। त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली असे येईल। ठीक आहे या बटनावर क्लिक करायचे आहे। अशा प्रकारे आपली ई पीक पाहणी झालेली आहे। तरी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।